एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदयी पावन राम, संस्कार आम्हावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान. हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा. हे नवे पर्व अन नवा ध्यास बळीराजासाठी माझ्या, या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही घडवाया. हे नवे पर्व अन नवा ध्यास बळीराजासाठी माझ्या, या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही घडवाया. ही शिक्षण संस्कृती फुलवू राष्ट्रासाठी, विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी. भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा. ध्वज देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार, या प्रगल्भ भारत भूमीचे हो भूनी शिल्पकार. ध्वज देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार, या प्रगल्भ भारत भूमीचे हो भूनी शिल्पकार. या सशक्त राष्ट्राची गेली हो पायभरणी, तर सुजलाम सुफलाम भूमी ही पावन जगण्यासाठी. उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा. इथे प्रत्येकाला मान मिळे तो थोर असो वा लहान, कार्यकर्त्यांना सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण. इथे प्रत्येकाला मान मिळे तो थोर असो वा लहान, कार्यकर्त्याला सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण. या भारत भूमीशी जुळली ही नाळ ऐसी, हा पक्ष असे सामान्यांचा नाही घराणेशाही. सर्वात आधी हो राष्ट्र आमचा ही विचारधारा. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदयी पावन राम, संस्कार आम्हावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान. हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ मधील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक व माजी महापौर जयवंत सुतार, माधुरी सुतार, सुरेश शेट्टी व मीरा पाटील यांच्यावर प्रभागातील मतदारांनी जो विश्वास दाखवून बहुमताने पॅनल विजयी केला, त्याबद्दल मतदार राजाचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मतदार राजा आभार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचा शुभारंभ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह प्रभाग क्रमांक 21 मधून रॅली काढण्यात आली. प्रभागात ठिकठिकाणी नागरिकांनी उत्साहात रॅलीचे स्वागत करून नवनिर्वाचित नगरसेवकांचे औक्षण केले व शुभेच्छांचा वर्षाव केला. नवनिर्वाचित नगरसेवकांनी मतदार राजांचे आभार मानून जनतेचा विजय जनतेला समर्पित केला. आभार रॅली दरम्यान माजी महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मतदारांनी प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व उमेदवारांवर प्रचंड विश्वास टाकला.
याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही आभार रॅली काढण्यात आली आहे. 15 तारखेला त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी झालं. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे मतदारांनी सहभाग घेतला आणि भारतीय जनता पार्टी आणि आमच्या चारही उमेदवारांवर विश्वास टाकून तो 16 तारखेला मतपेटी खोलली. त्यामध्ये चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी मतदारांचा आभार मानणं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. या भावनेतून ही आम्ही या ठिकाणी आभार रॅली त्या ठिकाणी काढली गेली. काही अंशी त्या ठिकाणी पोलिसांचा विचार होता की आपण या ठिकाणी काढू नये, परंतु पोलिसांनी नंतर सहकार्य केलं आणि ही विजय रॅली आमची कुठल्याही पद्धतीनं आमच्या 21 पॅनलमध्ये की चारही उमेदवारांकडून आम्ही अनेपत्र देतो की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन त्या ठिकाणी होणार नाही. एक शांततेनं शिस्ती पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही आभार रॅली काढू अशा पद्धतीनं आस्वादित केलं. त्या लोकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता. ठिकठिकाणी या ठिकाणी आमचं औष्णव त्या ठिकाणी करत होते. असा हा चांगला प्रतिसाद आम्हाला या पद्धतीनं मतदारांनी 16 तारखेला दिला. त्याच पद्धतीनं ह्या विजय रॅलीमध्ये दिलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं, कार्यकर्ते बंधू आणि भगिनीचं आभार व्यक्त करतो. नगरसेविका माधुरी सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक 21च्या सर्व उमेदवारांनी मतदारांना हे आवाहन केले होते की त्यांचे मत हे विकास आणि विश्वासाला आहे आणि याच आवाहनाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी सदर रॅली आयोजित करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या घोषित झाल्या आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं आम्हाला पॅनल क्रमांक 21मधून जे चारही उमेदवार होते ते आम्ही सर्व मतदारांकडे मत मागण्यासाठी गेलो आणि सर्व मतदारांना, नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं की हे मत तुम्हाला देणार आहात ते विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे, भारतीय जनता पार्टी पक्षाला मत आहे, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांना मत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय महिलांचे सर्वांचे लाडके देवाभाऊ त्यांना हे मत आहे. आणि अर्थात नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नवी मुंबईच्या विकासाच्या दूरदृष्टीला हे मत जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने त्या सर्व मतदार राजांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या कामावर विश्वास ठेवला आणि प्रभागाचा अजून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्यांनी आमच्यावर जो भरभरून 15 जानेवारीला मतदान केलं. आणि विशेषतः मला माधुरी सुतार हे 21 मधून मला 10,068 अशा प्रकारचं सर्वाधिक मतदान झालं. खरंच मी या सर्व मतदार राजांचे, त्याचबरोबर या निवडणुकीसाठी आम्हाला सहकार्य केलेल्या सर्व हितचिंतकांचे आभार मानण्याची एक आम्ही व्यासपीठ शोधत होतो. कारण आपल्याला माहितीच आहे की पॅनल पद्धत असल्या प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, दिवस वाढत चाललेले, म्हणून आम्ही त्या विभागामध्ये जाऊन जमाचे आभार. मतदार राजा आभार रॅली सांगता प्रसंगी नवी मुंबईचे माजी महापौर तथा भाजपचे नवनिर्वाचित ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांचे खासगी स्वीय सहाय्यक उमेश झोडगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मतदार आभार रॅली प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप गवस, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, समाजसेविका निर्मला सुतार, समाजसेवक जयेंद्र सुतार, प्रभाकर ठाकूर, कुणाल महाडिक, प्रतीक सुतार तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.